नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो. जे इच्छुक आहेत, जे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योजक, या शहरातले सामाजिक कार्यकर्ते, जे शिकलेले आहेत, ज्यांचा अनुभव आहे, ज्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, ज्यांचं कार्य दिसतंय, अशा खास सर्व मंडळींची आपण जाणीवपूर्वक मुलाखत घेत असतो. का तर जनतेसमोर यायला पाहिजे की या सभागृहामध्ये ही मंडळी आवश्यक आहेत. आज आपण पाचारण केलं आहे संदीपजी बेलसरे. संदीपजी, आपलं स्वागत आहे. हो, नमस्कार. संदीपजी बेलसरे हे प्रभाग क्रमांक 20 म्हणजे कासारवाडी वल्लभनगर हा जो प्रभाग आहे त्या प्रभागातून इच्छुक आहेत. त्यांचा सर्वात मोठा परिचय असा आहे, त्यांचे थोडे राजकीय पार्श्वभूमी पण मी तुम्हाला सांगतो. त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांच्या घरातून मिळालेत, कारण त्यांचे पिता श्रीपाद बेलसरे हे जनता पक्षाचे 86 ते 92 महापालिकेची पहिली निवडणूक त्यावेळेस कासारवाडी प्रभागातून नगरसेवक होते. त्यांच्या मातोश्रींनी सुद्धा निवडणूक लढवली आणि ते स्वतः वारंवार या संदर्भामध्ये निवडणूक उमेदवारी मागत होते, परंतु अद्यापर्यंत मिळालं नाही. आता यावेळेस त्यांना सुवर्ण संधी आहे आणि ते शहरातील 7,000 जे स्मॉल स्केल इंडस्ट्री लघु उद्योग संघटना जी आहे त्या संघटनेचे गेले 7-8 वर्ष सलग अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत लघु उद्योजकांचे या शहरातले जे प्रश्न आहेत त्यासाठी मुख्यमंत्री असू देत, अगदी पंतप्रधान असू देत, उद्योग खाता असू दे किंवा उद्योग सचिव असू दे, प्रत्येक विषयावरती ते स्वतः अर्ज, विनंती, आंदोलन, मोर्चे, शिष्टमंडळ, चर्चा ह्याच्यामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. उद्योजकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. अभ्यासू वृत्ती आहे आणि त्यांचा संपर्क दांडगा आहे, उत्तम वक्ते आहेत. त्याच्यामुळे यांच्यासारखी मंडळी सभागृहात असणं ही आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. संदीपजींचा हा परिचय याच्यापेक्षाही मोठा आहे, जंत्री मोठी आहे. थेट मुद्द्यावरती बोलू. मला सांगा संदीपजी, तुम्ही आता गेले, तुमचा जन्मच इथला आहे, तुम्ही आतापर्यंत या शहरामध्ये सगळं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग विश्व हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे, जवळून पाहिलं, त्याचा अभ्यास आहे. हे शहर नेमकं कुठं चाललं हो? राजकीय मंडळी इकडून तिकडं, तिकडून इकडं, हे तुम्ही उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं आता? नाही, आता उद्योजक म्हणून बघायला गेलं तर आज आमचे जे प्रश्न आहेत उद्योजकांशी निगडीत, आता गेले साधारण 9 वर्ष मी पिंपरी चिंचवड लोकउद्योग संघटनेचा अध्यक्ष आहे. ग्रेट. ती 1980 पासूनची संघटना जी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करते. तर एवढ्या याच्यामध्ये मी बघतोय की उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कोणी जास्ती पुढाकार घेत नाही. म्हणजे आज MIDC भागामधनं किंवा जे आजूबाजूचे औद्योगिक जे अजून एरिया आहेत, समजा चिखली, कुदळवाडी असेल, तळवडे असेल, मोशी असेल आणि MIDC असेल, पूर्ण तिथून एक खूप मोठा महसूल आपल्या महापालिकेला पण मिळतो, GST रूपातनं केंद्र सरकारला पण मिळतो आणि राज्य सरकारला मिळतो आणि पर्यायाने तो GSTचा महसूल त्याचा वाटा कॉर्पोरेशनला पण परत येतो. बरोबर. तर त्या प्रमाणामध्ये तिथं महापालिकेनी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या MIDC मध्ये डेव्हलप केलेलं नाहीये. बर. म्हणजे साधे रस्ते असून द्या, काही ठिकाणी चकचकीत रस्ते झालेले आहेत, पण अंतर्गत रस्ते असतील किंवा अजून काही प्रमुख रस्ते असतील, त्याचबरोबर ड्रेनेजची व्यवस्था असेल, ड्रेनेजचं अद्याप नाही, 30 वर्ष नाहीये, चर्चा. CETB प्लांट नाहीये, STB प्लांट नाहीये. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सुविधा उद्योजकांना दिलेल्या जात नाहीत. त्यासाठी आम्ही गेले जवळपास, मी स्वतः संघटनेमध्ये जवळपास 25 वर्ष मी त्याच्यावरती झगडतोय. आंदोलनं झाली, मोर्चे झाले, सगळ्या नेत्यांबरोबर आतापर्यंत बैठका झाल्या, पण त्यातनं काही विषय सोडले बारके तर कुठलेही मोठे विषय आपल्याला उद्योजकांचे मार्गी लागत दिसत नाही. पिंपरी चिंचवडची ओळखच ही उद्योगनगरी म्हणून आहे. आता ही उद्योगनगरीची ओळख ठेवायची का पुसायची असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला की आजपर्यंतचे राज्यकर्ते हे काय आपल्याला पाठबळ देतात उद्योजकांना, अशी परिस्थिती आज आहे. नाही, पण ओव्हरऑल पण भाजप पाहिलं तर भाजप हे उद्योग धार्जिने त्यांचं धोरण असतं नाही, म्हणजे आतापर्यंत आहे परिस्थिती. अशा परिस्थितीत तुम्हा लोकांकडे त्यांचं दुर्लक्ष नेमकं कारण काय? नाही, आता आपण म्हणजे बघतोय की आज केंद्र सरकारकडनं भरपूर योजना येतात. बरोबर. पहिली मेक इन इंडिया आली, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आल्या, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या योजना आल्या, बऱ्याचशा योजना आल्या, पण त्याचं जे म्हणजे जो त्याचा हेतू आहे तो साध्य होताना दिसत नाही, कारण तो
सामान्य उद्योजकांपर्यंत तो पोहोचत नाही. अच्छा, बर. म्हणजे त्याचे जे फायदे जे आहेत की जे भरपूर योजना जाहीर केलेल्या आहेत केंद्र सरकारने राज्य सरकारने एवढ्या वर्षामध्ये, पण त्याचा फायदा तो उद्योजकांपर्यंत पोहोचत नाही. त्यांना त्याची माहिती नसती. संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक परिसंवाद आजपर्यंत घेतले, सरकारी अधिकाऱ्यांबरोबर आपण बैठका घेतल्या, त्यामध्ये काय काय योजना आहेत. आता जस्ट मी आता एक मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस आपले चीफ सेक्रेटरी आले होते दिल्लीवरनं. आता क्वालिटी सर्कलला तिथलीच एक मिटिंग मी अटेंड करून आलो. अच्छा, तर त्यांचा पण तसाच एक प्रयत्न आहे की या सगळ्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याचा लाभ उद्योजकांना व्हायला पाहिजे, पण तो होताना दिसत नाही आपल्याला. अच्छा, मग राज्यकर्ते त्या बाबतीमध्ये उदासीन आहेत. राज्यकर्ते आता कसं होतंय का प्रशासन उदासीन आहे? की आता राज्यकर्ते आणि प्रशासन हे मिळून योजना चांगल्या बनवते, पण त्याची अंमलबजावणी खालच्या पातळीवरती अजिबात होत नाही. त्याचा उपयोग हे म्हणजे माझं असं नाही, सगळ्या उद्योजकांचं म्हणणं आहे. म्हणजे आज सुद्धा जे परिसंवाद झाला त्याच्यामध्ये सुद्धा ते उद्योजकांनी तोच प्रश्न मांडला की हे आम्हाला माहितीच नाही त्या गोष्टी, की आतापर्यंत बँकेकडनं आम्हाला एवढं कर्ज आम्हाला ह्या स्कीमच्या अंडर ते मिळू शकतं, ते लपून ठेवलं जातं. अरे बापरे. अशा काही गोष्टी घडतायत, म्हणजे तशी परिस्थिती आहे. नाही, ओव्हरऑल राज्यकर्त्यांचं लक्ष नाही तुमच्याकडे. थोडक्यात त्याचा अर्थ असा झाला. मला दुसरं एक सांगा, यापूर्वीचे राजवट पाहिले तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये, शरद पवार काय, अजित पवार काय, रामकृष्ण मोरे काय यांची राजवट पाहिली आणि आताची भाजपची राजवट पाहिली. तुम्हाला त्यातली कोणती राजवट ही तुमच्या दृष्टिकोनातून, तुम्ही आता तरतम करत असता, तुलना करत असता, तुम्ही सगळ्या राज्यकर्त्यांशी वरपासून खालपर्यंत बेधडकपणे बोलता, प्रश्न मांडता, ह्या दोन्ही राजवटी तुम्ही पाहिल्यात, तुम्हाला योग्य अयोग्य किंवा कमी जास्त प्लस मायनस काय जाणवलं? म्हणजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असती जे राज्यकर्ते ते लोकांना ऍक्सेसिबल पाहिजे किंवा ते सहजासहजी लोकांना भेटायला पाहिजेत. म्हणजे आजपर्यंत आता मी लहानपणापासून म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. 3 वर्षाचा असल्यापासून आम्ही इथं राहतोय कुंदननगर मध्ये. तर एवढ्या वर्षामध्ये सगळ्या काँग्रेसपासून सुरुवातीला नगरपालिकेमध्ये त्यावेळेस डॉक्टर घारे निवडून आले जनता पक्षाचे. बरोबर. त्याच्यानंतर काँग्रेसची सत्ता राहिली, राष्ट्रवादीची सत्ता राहिली, आता भाजप आहे. पण आजपर्यंत एक जर आपण बघितलं की प्रोएक्टिव्हनेस आणि जाग्यावर एक बेधडक काम करायची वृत्ती असेल तर मी प्रेफरन्स दिली की आजपर्यंत अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये जे काम उभं केलंय, म्हणजे जे काही त्यांनी एक 10-15 वर्ष त्यांना जी मिळाली त्याच्यामध्ये म्हणजे ते तरी उजवे ठरतात. म्हणजे माझ्या दृष्टीने लहानपणापासून जो एक अनुभव घेतलाय लोकांच्या बाबतीत, आणि आज सुद्धा आम्ही त्यांना भेटायला जातो तर कामं ताबडतोब होतात. म्हणजे कामं ते फोन लगेच करतात अधिकाऱ्यांना, काही अडचणी असतील ते लगेच सोडवायचा प्रयत्न करतात. कमीत कमी एवढं जरी केलं तरी लोकांना समाधान तरी कमीत कमी मिळतं. ठीक आहे, अजून भरपूर मोठे प्रश्न आहेत सोडवायचे आहेत सगळ्यांकडनं. आम्हाला संघटना म्हणून आम्ही कुठलं राजकीय आजपर्यंत आम्ही कुठलं म्हणजे स्टँड घेतला नव्हता. पण मागच्या विधानसभा इलेक्शनला पहिल्यांदा आम्ही महायुतीच्या 3 उमेदवारांना आम्ही इथं म्हणजे पाठिंबा दिला. आम्ही तिन्ही म्हणजे भोसरी लघुउद्योग संघटना म्हणून तुम्ही जाहीर पहिल्यांदा म्हणजे आजपर्यंत कधी दिला नव्हता, पण एक उमेदवार बघून आम्ही भोसरी, चिंचवड आणि पिंपरी मधल्या 3 उमेदवारांना पाठिंबा दिला. तिन्ही आमदार झालेत. ते 3 आमदार झाले, पण ठीक आहे संघटनेचा फार लहान वाटा असेल त्याच्यामध्ये, पण आम्ही तो एक प्रयत्न करून बघितला की आपल्या बरोबर म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत ते पण आपल्याबरोबर राहायला पाहिजे, म्हणजे आपली उद्योजकांची कामं ही लवकर होती. या दृष्टीने आपण ते पण पाऊल उचललेले. पण त्याच्यानंतर तुम्हाला पण तो प्रश्न माहितीये की कुदवाडीमध्ये आमच्या उद्योजकांची काय अवस्था केली गेली. 1200 लघुउद्योजक झोपले. त्याच्यामध्ये काय अवस्था केली गेली. याच्यामध्ये आमचं आता एकच हे राहील की याच्यामध्ये आता त्या लोकांना परत उभं करण्यासाठी जो कोणी पहिलं मदत करेल आम्ही त्यांना आमचा पाठिंबा जाहीर. मला प्रश्न असा आहे की लघुउद्योग संघटनेत त्यावेळेस स्टँड का नाही घेतला, ठोस स्टँड का नाही घेतला गेला स्टँडकडनं. आम्हाला पहिलं सांगण्यात आलं की उद्योगांवर कारवाई होणार नाही. बरोबर. म्हणजे आम्ही जेव्हा नोटिसा आल्या तेव्हा आम्ही नेत्यांना भेटलो, स्थानिक नेत्यांना भेटलो. आता इथं जे कोण नेते असतील स्थानिक सगळ्यांना आम्ही भेटलो. बरोबर. पण त्यांनी आम्हाला त्यावेळेस काय सांगितलं की उद्योगांवर कारवाई होणार नाही याची आम्ही हमी घेतो. अच्छा. 8 तारखेला पहिली कारवाई झाली. 6 तारखेपर्यंत आम्हाला सांगण्यात आलं की कारवाई होणार नाही, आणि 8 तारखेला एका
म्हणजे पहाटे 5:30 पासून तिथं सगळं JCB आणि फार मोठी यंत्रणा उभी करून उद्योगांवर कार्य चालत आहे. तर त्यावेळेस आम्ही स्थानिक नेत्यांना भेटलो, आम्ही आयुक्तांना भेटायचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस कुणीच आम्हाला मदतीला आलं नाही. मग तुम्ही दिल्लीपर्यंत धडक मारली होती तेव्हा? दिल्ली नाही, त्यावेळेस आम्ही उद्योग मंत्र्यांना पण भेटलो, बरं, पण म्हणजे काही त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे साध्य काही झालं नाही. ती कारवाई काही थांबली नाही, ती कारवाई शेवटपर्यंत तशीच चालू राहिली आणि आमच्या उद्योजकांचं अतोनात नुकसान त्याच्यामध्ये, म्हणजे आयुष्यभर न भरून येणारं नुकसान. काय नुकसान झालं आता तुम्ही सांगा, काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे आता असं की आता गेले कुदळवाडीमध्ये असे उद्योग होते की जे ग्रामपंचायत काळापासून चालू होते. अच्छा, 72 पासून म्हणजे ग्रामपंचायत काळ. ते कुदळवाडी हा परिसर 97 साली महापालिकेमध्ये आला. 97ला पहिली इलेक्शन आहे कुदळवाडी, त्याच्या आधीपासून म्हणजे ग्रामपंचायत काळापासून साधारण एक 88-90 पासून तिथं उद्योग चालू झाले होते. ज्यांना MIDC मध्ये जागा मिळाली नाही त्यांनी तिकडे सुरू केलं. प्रत्येकाला उद्योग करायची इच्छा असते, प्रत्येकाला आपलं स्वतःचं काहीतरी विश्व निर्माण करायचा अधिकार आहे. त्यांनी जाऊन तिथं ग्रामपंचायतीकडनं परवानगी घेऊन त्यावेळेस उद्योग चालू केले. बहुतांश लोक, म्हणजे आज जी कारवाई झाली त्यातले जवळपास 70-75% लोक हे 30 वर्षापेक्षा जास्ती काळ तिथं उद्योग करतायत आणि त्या उद्योगामधनं आज जवळपास तिथं 1.5 ते 2 लाख लोकांना रोजगार मिळत होता. त्या 1.5-2 लाख लोकांची कुटुंब चालत होती. तिथले ट्रान्सपोर्टवाले असतील, क्रेनवाले असतील, तिथले किराणा मालवाले असतील, सगळे त्याच्यावरती अवलंबून जी सगळी लोक होती ते सगळ्यांचे तिथं पोट पाण्याची व्यवस्था होत होती. बरोबर. ही कारवाई एवढ्या 30-35 वर्षानंतर अचानक एवढ्या 15 दिवसात करायची गरज काय होती? म्हणजे आज आता फेब्रुवारीमध्ये कारवाई केली, आता आज जवळपास नोव्हेंबर आहे, डिसेंबर चालू झाला, तर 10 महिने झाले. 10 महिन्यामध्ये तिथं कुठल्याही प्रकारची विकास कामं केली गेलेली नाहीत. म्हणजे त्यांना तिथं विकास कामं करायची होती, त्याची भरपाई देणार असं म्हटलं होतं ना आमदार. भरपाई कोण भरपाई देते? कुठे? विधानसभेत आवाज उठवणार अजूनपर्यंत कुणीही या विषयावरती, एक पालकमंत्री अजितदादा पवार सोडले तर कुणी आमच्याबरोबर साधी बैठक पण घेतली नाही विषयावरती. अजितदादांनी मागे सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेशनमध्ये या विषयावरती बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की तुम्ही यावरती आमची मागणी आता काय आहे? आमची मागणी आहे की आमचे जे लोक आहेत ज्यांच्या तिथं स्वतःच्या जागा होत्या, त्यांचे उद्योग तिथं स्वतःचे उद्योग होते, बरोबर, ते तिथनं या सगळ्या आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या MIDC मध्ये आहेत, आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये आहेत किंवा चाकण मध्ये आहेत किंवा तळेगाव मध्ये आहेत, रांजणगाव मध्ये आहेत, काही लोक तर निर्यात पण करत होते. अरे एवढं सगळं असताना ते कुठली गैर प्रकारची कामं तर करत नव्हते, उद्योग व्यवसाय करत होते, लोकांना रोजगार देत होते आणि देशाला आणि पर्यायी आपलं महाराष्ट्राला आणि महापालिकेला रेव्हेन्यू मिळत होता. तुम्हाला एवढं अचानक कारवाई करायची गरज काय होती? म्हणजे आम्ही तर सांगत होतो की आम्हाला 2 महिन्याची मुदत द्या, आम्ही ऍफिडेव्हिट लिहून देतो की ठीक आहे, आम्ही खाली करू. त्यावेळेला ऐकलं नाही कोणी, त्याच कुणीच आमचं काय ऐकलं नाही, ऐकूनच घेतलेलं नाही कोणी आमचं. ही शोकांतिका आहे, म्हणजे की एवढ्या वर्ष 35 वर्ष एक पिढी पूर्ण राबली, 30-35 वर्ष, आज ती पिढी पूर्ण 30-35 वर्ष मागे गेली. आणि मी दुःखाने तुम्हाला एवढं सांगतो की आज तिथं जी कारवाई झाली त्याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी अजूनपर्यंत कुठेही काम चालू केलेलं नाही किंवा त्यांचे उद्योगधंदे परत चालू केले नाही, अशी त्यांच्या आयुष्यातून उद्ध्वस्त झाले. त्यांना आज बँकेचा ससेमेरा मागे लागलाय हप्त्यांसाठी. कोणी हे सर्व कोणी केलं? आता आम्ही सत्ताधारी म्हणून जे कोण असतील, आम्ही आज जे सरकार आहे त्यांच्यावरच आम्हाला आरोप ठेवायला लागेल. सरकारी आदेश असल्याशिवाय कुणी हे करू शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा होणार नाही काय त्या महापालिका निवडणूक? आम्ही तेच सांगतोय की आता आमची जी मागणी आहे की आता आमचे सदस्य असतील किंवा बाकीचे जे उद्योजक असतील तिथं त्यांचं एवढं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. तर आता आमची मागणी एकच आहे ठामपणे की त्यांचं पुनर्वसन तिथं तुम्ही सगळ्या सोयी सुविधा पुरवून तिथे जागेवर पुनर्वसन करा. चिखली कुदळवाडी मध्येच तुम्ही एक इंडस्ट्रियल पार्क उभा करा, सर्वे करा, आम्ही त्याच्यामध्ये मदत करायला तयार आहे. आमच्याकडे 576 लोकांची पूर्ण डेटा आहे की त्यांची किती जागा होती, त्याच्यामध्ये काय काय होतं, हे सगळं आमच्याकडे आहे. उरलेले जे कोण अजून बाकीचे उद्योजक असतील जे आमचे मेंबर नव्हते त्यांना पण मदत करा, एक इंडस्ट्रियल पार्क उभा करा. खरंय. आज ते शहराच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होईल, परत आवश्यक आहे आणि आवश्यक आहे. ते रोजगाराच्या दृष्टीने पण आवश्यक आहे, सगळ्या दृष्टीने आवश्यक आहे. आज मानसिक स्वास्थ्याच्या लोकांचं बिघडलेलं आहे अक्षरशः. म्हणजे आपल्याला भेटले की असे ढसाढसा अजून पण लोक रडतात, माझ्या
आमच्यावर ही कारवाई का करण्यात आली आम्हाला पण अजूनपर्यंत त्याचं कारण काही समजलंच नाही. काही समजलं नाही. बांगलादेशी म्हटले पण एकही बांगलादेश सापडला बघा, बांगलादेशी रोहिंगे हे काही कारण हिंदू नव्हतं. मुस्लिम हा सुद्धा विषय नव्हता काय. कारण आम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही नंतर माहिती मागवली होती. हा हा चिखली पोलीस स्टेशन कडनं निरंक म्हणून तिथं माहिती आली की इथं एक पण बांगलादेशी आणि रोहिंग्या नाहीये. आणि पोलीस आयुक्त कार्यालयामधनं संवेदनशील हे असल्या विषय असल्यामुळे आम्ही याच्या बाबतीत माहिती देऊ शकत नाही असं आम्हाला आमच्याकडे त्याचं पत्र आहे. त्याचा अर्थ म्हणजे काय? चिखली पोलीस स्टेशन इथं निरंक म्हणून लिहितं आणि इकडे संवेदनशील विषय असल्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही. हे पोलिसांमधला हा विरोधाभास आहे. नाही, जे लोक आयुष्यातून उठलेत त्यांच्याविषयी कोणालाच काय वाटत कुणालाच काही वाटत नाहीये. म्हणून आम्ही शेवटी म्हणजे पालकमंत्र्यांशी आम्ही बैठक घेतली, त्यांच्याशी या विषयावर 2-3 वेळा चर्चा झाली. त्यांनी पण म्हणजे एकदम सहानुभूतीने सगळं ऐकून घेतलं. त्यांना पण ते पटलं की जे काय झालं ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. त्यांनी त्यावेळेसचे तत्कालीन आयुक्तांना निर्देश दिले की या बाबतीतचा प्रस्ताव तुम्ही सरकारकडे पाठवा. ह्या पुनर्वसनाच्या बाबतीत पाठवलं का त्याने? आता त्या आयुक्तांची तर बदली झाली ज्यांनी कारवाई केली तर. ते खाऊन पिऊन नामानिराळे झाले म्हणजे आता गेले त्यांची बदली झालेली. आता आम्ही आता जे आयुक्त आलेले आहेत त्यांच्याकडे आता आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय. आता आम्ही परत अजितदादांची वेळ पण मागितलेली त्या विषयावरती की हे जे तुम्ही एक शब्द द्या. नाही संदीपजी, हा खरं तर विषय राष्ट्रवादीने निवडणुकीचा चर्चेचा प्रचाराचा मुद्दा करायला पाहिजे. हा या शहरातला आतापर्यंत 4,500 लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. बरे 1000 एकर जमीन रिकामी झाली, पण ते कशासाठी कारवाई केली नेमकी त्याचं काहीही उत्तर, सबळ कुठलंही समाधानकारक उत्तर मिळत नाही. हे फार दुर्दैव आहे. आणि या तुम्ही राजकारणात पडताय आता, तुम्ही तर ह्या गोष्टीचे खरंच जा विचारला पाहिजे. या गोष्टीची खरं ते जात आम्ही विचारला नाही खरं नाही, आम्ही तर सगळ्यांना जाब विचारलंय. त्यावेळेस कुठली संघटना पुढे आली नाही. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना याची माहिती दिलेली की काय अन्याय झाले उद्योजकांवरती तिथं चिखली कुदळवाडीमध्ये. पण सोशल मीडियामध्ये वेगळंच चाललं होतं की तिथं बांगलादेशी रोहिंगे होते म्हणून 950 एकर जागा खाली केली. एकही सापडला नाही, काही नाही. पण उद्योजक वर्षभरात नाही सापडलं. आणि सोशल मीडियावर जे कमेंट्स ऐकले की खूप चांगलं झालं, खूप हे झालं, चांगली कारवाई झाली. अरे पण तिथं तुम्ही ज्यांनी ज्या कमेंट केल्या त्यावेळेस सोशल मीडियामध्ये त्यांनी आज पण तिथं येऊन बघावं ते उद्ध्वस्त केलेले उद्योग आणि तिथल्या त्या उद्योजकांची आणि त्या कामगारांचे काय हाल झाले, काय परिस्थिती आज त्यांच्यावर ओढवलेली आहे. नाही, हे ट्रोलिंग करणाऱ्यांना त्यातलं काहीच वाटत नाही. ट्रोलिंग करणारे ते 40 पैसे ट्रोलवरती ते सगळे कामं करतात. मला एक सांगा, आपण तुम्ही ज्या प्रभागातून आता निवडणूक लढणार, आपण हा उद्योजकांचा तुमचा जो विषय, मूळ तुमचा जो विषय त्याच्याविषयी भरपूर बोललो. मला एक सांगा, तुम्ही कासारवाडी प्रभागातून लढणार आहात. कासारवाडी नेमका तो एरिया कोणकोणता आला? संत तुकाराम नगर आहे, संत तुकाराम नगर पूर्ण, वल्लभनगर, गंगानगर, त्याचबरोबर कासारवाडी आहे. म्हणजे एक वरचा भाग आहे कासारवाडीचा रेल्वे गेटचा वरचा भाग आहे. कुंदनगर आहे. त्याचबरोबर विशाल थिएटरच्या इथला एरिया आहे. अच्छा, विशाल थिएटर इथपर्यंत म्हणजे गोकुळ हॉटेल आपलं जे पूर्वीचं रेल्वे फाटक होतं तिथपर्यंतचा एरिया, तो तसा पूर्ण एरिया त्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे. बरं बरं. आतापर्यंत ह्या प्रभागामधली आरक्षण विकसित झाली का, त्याची डेव्हलपमेंट झाली का, समस्या काय नेमकी काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे आता विषय असा आहे की आता कासारवाडी किंवा कुंदननगर, आता प्रामुख्याने मी पहिले त्याच्याबद्दल बोलेल की कुंदननगर मध्ये ज्यावेळेस वडील नगरसेवक होते त्यावेळेस काय फक्त कुंदननगर मध्ये एकच जागा आरक्षित होती. तिथं एक सांस्कृतिक भवन त्यांनी त्यावेळेस उभारलं. बरं. त्याच्या पलीकडे तिथं कुठलं आरक्षण शिल्लक नाही. अच्छा. आणि तिथून पुढे आपण कासारवाडीत आलो तर कासारवाडीमध्ये वरच्या भागामध्ये फक्त एक जागा होती. तिथं आता समोर एक बारकं क्रीडांगण आणि बॅडमिंटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा झालेला आहे. बाकी तिथं अशी कुठली फारशी मोठी आरक्षण ताब्यामध्ये नाहीयेत. अच्छा, त्या एरियामध्ये कासवाडीमध्ये. आणि संत तुकाराम नगरचं जर आपण बघितलं तर तो पूर्ण माडा आणि याचा सगळा तो परिसर म्हणजे बांधला गेलेला आहे त्यावेळेस. आणि तिथं जे काही आरक्षण होती त्यावेळेस ते थोडंफार त्यांचा विकास झालेला आहे. तिथं पण असंच काय बारकं खेळाचं मैदान आहे किंवा पार्क आहे किंवा एखादा बॅडमिंटन कोर्ट आहे किंवा अजून कुठलं अजून दुसरं आरक्षण आहे. बाकी आरक्षण अशी फारशी विकसित करण्यासारखी काय राहिलेली नाहीयेत. पण आता जे काही तिथं म्हणजे सोयी सुविधा त्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि त्याची नीट निगा राखली गेली पाहिजे. त्या पद्धतीने त्याची निगा राखली जात नाहीये. तर एक लोकप्रतिनिधी किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून म्हणजे माझं त्याच्यावरती लक्ष असेल की ही सगळी जी आज आरक्षण जी डेव्हलप झाली किंवा जी झाली नसतील तर तिथं आपल्याला अजून चांगल्या प्रकारे अजून नागरिकांना सुविधा कशा देता येतील त्याच्यामध्ये. अच्छा. आणि त्याच्यामध्ये अजून चांगली सुधारणा कशी करता येईल आपल्याला. त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये आपण बघितलं तर
दाट लोकवस्तीचा सगळं परिसर हो, आहे. कासवाडी पण दाट लोकवस्तीचा परिसर आहे. संतोष गल्लीबोळ नगर सर्व पण गल्लीबोळ. दाट लोकवस्तीचा परिसर आहे. मध्ये आपण एक घटना बघितली, तो एक म्हणजे वाळूचा ट्रक तिथं पलटी झाला, तिथं एक माणूस वाचला. म्हणजे तिथं सुद्धा असे ऍक्सिडेंट होऊ शकतात. तिथं वाहतुकीची समस्या आहे. वाहतूक कोंडी भरपूर आहे. कासरवाडीमध्ये सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी असते. संत तुकाराम नगर मध्ये सुद्धा काही ठिकाणं आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फुलेनगरचा पण परिसर येतो एमआयडीसी मधला. अच्छा, फुलेनगरचा आणि लांडेवाडीचा पण परिसर येतो. अरे लांडेवाडी पर्यंत आहे. लांडेवाडीपर्यंत तिथं पण सगळे वाहतुकीचे आणि इतर आता फुलेनगर आणि लांडेवाडी झोपडपट्टीच्या समस्या वेगळ्या आहेत. अच्छा. तिथं वेगळ्या पद्धतीने काम करायला लागेल. आणि आजपर्यंत लहानपणापासून मी एक वडिलांपासून असेल किंवा अजून बाकीचे भरपूर राजकीय नेत्यांचा मला सहवास लाभला. त्यांच्याकडनं सगळं भरपूर मी शिकलोय की लोकांचे प्रश्न आपण सोडवायचे कसे, कुठला प्रश्न आलेला आहे हा. म्हणजे आता मी तुम्हाला उद्योजकांचं सांगितलं, पण लोकांच्या बाबतीत पण मी तुम्हाला म्हणजे छातीटोकपणे सांगू शकतो की तुम्ही आजपर्यंत मी आता म्हणजे लोकांची शाळा महाविद्यालयांमधले प्रवेशाची कामं असतील बरोबर ती करायचा प्रयत्न केला. आता लघु उद्योग संघटनेच्या माध्यमातून माझ्या एवढ्या ओळखी सगळीकडे उद्योग क्षेत्रामध्ये म्हणजे झाल्या. मग त्या आपल्या परिसरामधले जे कोण म्हणजे पालक त्यांच्या मुलांना घेऊन यायचे. आता माझा मुलगा इंजिनियर झाला, रोजगार आता तो डिप्लोमा त्यांनी केलेला आहे किंवा काहीतरी बीकॉम केलेलं आहे किंवा कुठला तरी टॅलीचा कोर्स केलेला आहे. त्या लोकांना मी रोजगार द्यायचा प्रयत्न केला. भरपूर लोकांना रोजगार दिलेला पण आहे. आपण किती लोकांना दिला आता मला आकडा लक्षात राहत नाही एवढा, म्हणजे साधारण तरी माझ्या हिशोबाने एक 300-400 जण तरी असू शकतील जे शिक्षित होते, शिकलेल्या मुलांचा. त्याचबरोबर आता समजा आता काही लोकांचं शिक्षण राहतं काही परिस्थितींमुळे, बरोबर, ते समजा 8वी पास असतील किंवा 10वी पास झालेले असतील पण 12वी पर्यंत नंतर शिकले नाही किंवा नापास झाले. पण त्यांना आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स मधून किंवा आता आपल्या काही मित्रांच्या आमच्या मोठे कंपन्या आहेत, म्हणजे CNC VMC मशीन्स आहेत किंवा अजून मशिनिंगचे काही कामं आहेत बाकीचे काय, त्यांना तिथं त्यांच्याकडे ट्रेनिंग देऊन त्यांना तिथं नोकरी लावायचा आपण प्रयत्न केलाय भरपूर लोकांना. त्याचबरोबर प्रभागामधील जे म्हणजे आता काही लोकांना औषध उपचाराची गरज असते, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, अच्छा, महापौर निधी असेल किंवा अजून ज्या संस्था ज्या डोनेशन देतात त्यांना त्यावेळेस ते मार्गदर्शन करून त्यांना तो निधी मिळवून देणं, त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांच्यावर चांगले उपचार त्या रुग्णांवरती करून घेणं, हा सुद्धा पाठपुरावा मी एवढ्या वर्षामध्ये खूप चांगल्यापणाने काम पाहतो. छान. खरं ही कामं तुम्ही खरं तर यात लोक एवढं काम करतात, जरा डंका वाजवतात. तुम्ही एवढी मोठी कामं करताय पण ती प्रसिद्धीला का अशी देत नाही? खरं लोकांना माहिती झालं, तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं म्हटल्यावरती ही जर कामं लोकांना माहिती झाली तर लोक 100% अप्रिशिएट करतील की असा कामाचा माणूस जर निवडणूक रिंगणामध्ये असेल, काम सोपं. आता बघा लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि त्याच्यापासून शिकून आजपर्यंत सगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असून द्या. आता पाण्याची समस्या आहे आमच्या इथं, समजा कचरा व्यवस्थापनाची समस्या आहे प्रभागामध्ये, अजून ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, नाले साफ करायचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यामध्ये दरवर्षी मी लक्ष घालून ती जिथं तक्रार येते कामं मी अधिकाऱ्यांकडून करून घेतो. म्हणजे नगरसेवक वगैरे नसताना सुद्धा करून घेतो आपण. म्हणजे हे तुम्ही कुंदननगर कासवडीमधल्या लोकांना विचारलं तरी तुम्हाला सांगतील की हा माणूस त्यावेळेस तिथं असतो. पावसाळ्यामध्ये आमच्या नगरसेवक काय करतात? आता तो त्यांच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही. मला माझ्याबद्दल बोलायचंय, मी माझ्याबद्दल बोलेल, मला कोणावर टीका करायची नाही. मला माझ्या पद्धतीने जे काही काम करायला जमलं आजपर्यंत ते पदावर नसताना सुद्धा मी म्हणजे त्या कामं करायचे तो प्रयत्न केलेला आहे. बरोबर. त्याचबरोबर भरपूर अजून करण्यासारखी पण कामं आहेत. काय म्हणजे आता आपल्या इथं वायसीएम सारखं एक खूप मोठं हॉस्पिटल त्या प्रभागामध्ये, बरोबर, आणि मला एक अभिमान आहे की ते वायसीएम हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये माझ्या वडिलांचा पण वाटा आहे. क्या बात आहे. होय का? कारण जेव्हा त्याची भूमिपूजन झालं त्या हॉस्पिटलचं त्यावेळेस माझे वडील श्रीपाद बेलसरे हे वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समितीचे सभापती होते. क्या बात आहे. त्या कोनशिलेवर वायसीएमच्या अजून पण त्याचं नाव आहे. वा. त्यावेळेसपासून लहानपणापासून तिथले बरेचसे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असतील, स्टाफ असेल, त्यांच्याशी माझा चांगला संबंध होता पहिल्यापासून. ते घरी पण यायचे वडिलांना भेटायला. बरोबर. जुनी टीम सगळे रिटायर झाले, आता नवीन रिटायर झाले तरी नवीन लोकांबरोबर पण एक चांगले योगदान आहे, आपले मोठं योगदान आहे. तिथं प्रस्थापित झालेले आहेत आत्ताच्या लोकांबरोबर. पण तिथं वायसीएम मध्ये पण कुणाला काही उपचार लागत असतील, कुणाला काही गरज असेल, ऍडमिट करायचं असेल, त्यावेळेस सुद्धा
मी असेल किंवा माझ्या बरोबरचे माझे मित्र असतील ते त्यावेळेस त्यांना मदत करायचं गरजू रुग्णांना. क्या बात. त्याचबरोबर अजून एक वायसीएम बद्दल एक मोठा विषय आहे की पुण्यासारख्या ठिकाणी आज अटल बिहारी मेडिकल कॉलेज झालं. हो 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 हो. पण वायसीएम एवढं मोठं हॉस्पिटल असून आपल्या इथं मेडिकल कॉलेज का होऊ शकलं नाही? ते पोस्ट ग्रॅज्युएट केलं त्यांनी. वास्तविक वायसीएमची स्थापना ही मुळात 700 बेडचं हॉस्पिटल, याचं कारणच एक होतं की या शहरामध्ये महापालिकेचं पहिलं मेडिकल कॉलेज काढायचं. जसं मुंबई आणि ठाणे महापालिकेचं आहे तसं रामकृष्ण मोरे सरांची ती संकल्पना होती, पण ते राहिलं बाजूला. तिथे बाजूला DY पाटीलनी त्यांनी मेडिकल कॉलेज सुरू केलं आणि ते वायसीएमला अटॅच केलं. त्याच्यामुळं महापालिकेचं मेडिकल कॉलेज होऊ शकलं नाही. असं म्हणणं तेच आहे की पुण्यामध्ये जर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज येऊ शकतं, एक 100 लोक अजून 100 सीट अजून MBBS ला आणि बाकीच्या कोर्सला इथं आपल्याला वाढले असते आणि हक्काचे आपले जे होते हक्काचे झाले असते. ठीक आहे, मेरिटनीच मिळेल असतं, विषय तो नाहीये. पण आज शहरामध्ये जे मेरिटमध्ये जी पोरं येत आहेत त्यांना आज बाहेर जायला लागते. खरंय खरंय. त्यांना आज ऑप्शनच नाहीये की. आणि अटल बिहारी वाजपेयी मध्ये आज 21 लाख रुपये फी वर्षाची सगळ्यांना परवडू शकत नाही. DY पाटील मध्ये 32 लाख रुपये 35 लाख रुपये फी आहे, बाकीचे चार्जेस वेगळे आहेत. एखाद्याला खरंच म्हणजे जो हुशार मुलगा आहे पालिकेत झालं असतं तर आज पालिकेचं झालं असतं तर ते मेरिट मधनं मिळालं असतं. आज DY पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. बरोबर. त्यांना फक्त ते प्रायव्हेट आहे, त्याचा काही प्रश्न येत नाही. मग ते मेरिट त्यांचं वेगळं आहे डीमचं. आणि हे जर 100 लोक 100 सीटचं जरी जवळपास एक मेडिकल कॉलेज MBBSचं झालं असतं आणि बाकीचे जे काही कोर्सेस आहेत तर आपल्या इथल्या स्थानिक जे वैद्यकीय शिक्षण घेणारे इच्छुक आहेत त्यांनाच खूप मोठा लाभ झाला असता त्या गोष्टीचा. खरं तर या शहरातल्या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांचं हे सर्वात मोठं अपयश आहे. तुम्ही हा उल्लेख केलात वायसीएमच्या बाबतीमध्ये. तुमच्या वडिलांनी त्यावेळेस त्या कोनशिलेवर नाव आहे म्हणून सांगतो तुम्हाला. या शहरातल्या खासदार, आमदार किंवा इथले महापौर होऊन गेले, चेअरमन होऊन गेले, नगरसेवक होऊन गेले, त्यांनी हा आग्रह धरायला पाहिजे होता. शरद पवार मुख्यमंत्री असताना एका दिवसामध्ये ते 2 मेडिकल कॉलेजला DY पाटीलला परवानगी देऊ दिलेत त्यांनी. या शहरामध्ये आतापर्यंत महापालिकेचं मेडिकल कॉलेज का झालं नाही एकही माणूस जा विचारत नाही. पोस्ट ग्रॅज्युएट झालंय, MBBS नंतरचे पुढचे कोर्सेस त्याचं कॉलेज आता झालंय, PG झालंय आता, पण MBBS का झालं नाही विचारला पाहिजे. छान मुद्दा मांडला तुम्ही. असे अजून बरेचसे मुद्दे आहेत. आता मेट्रोचा मुद्दा आहे. मेट्रो फार चांगलं गेलेलं आहे. अगदी अगदी म्हणजे त्याबद्दल काही विषय नाहीये. भरपूर लोक आज आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सक्षम असेल तर आपले नागरिक त्यांना स्वतःची गाडी वापरायची काही जरूरत नाहीये. हे सगळे ट्रॅफिक जॅम आणि ऍक्सिडेंट मधनं जे आज अपघाती मृत्यू होत आहेत ते सगळं व्हायची काही गरज पडणार नाही. पण याच्यासाठी आपली सर्वात पहिली आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे PMPML ची, ती बळकट केली पाहिजे. त्याचबरोबर आज मेट्रो लोकांना वापरायची पण लोकांना माहिती नाहीये. पार्किंग आहे पण डेव्हलप केलेलं नाही अजूनपर्यंत. आणि आहे कुठं त्याची माहिती लोकांना नाहीये. सुरुवातीला शटल बस ठेवल्या होत्या की मेट्रोच्या स्टेशन पर्यंत लोकांनी त्या बसमधनं यावं, पण ते लोकांना काही माहितीच दिली गेली नाही. म्हणजे कुठलंही काम आपण जे करतोय महापालिकेतर्फे त्याची लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की उद्योगांपर्यंत पोहोचत नाही, तसं नागरिकांपर्यंत पण या योजना पोहोचत नाहीये. मग आता पार्किंग आहे मग डेव्हलप का होत नाही? पार्किंग कुणी ताब्यात दिलेलं नाही अजूनपर्यंत. मग तिथं पार्किंग ताब्यात का आलेलं नाही? मग ह्या गोष्टी आता 3.5 वर्ष तर मला प्रशासक होते. म्हणजे 2022 फेब्रुवारीमध्ये इथली आपली हे संपली. लोकप्रतिनिधी जवळपास 3 वर्ष मार्च 2022 मध्ये संपली. हा म्हणजे जवळपास 4 वर्ष प्रशासन राजेच इथं. त्याच्यामध्ये सुद्धा पावलं का उचलली गेली नाही. प्रशासन जेव्हा होतं आणि त्यावेळेस आता मेट्रो आत्ताच चालू झालेली आहे. मला वाटतं प्रशासकीय याच्यामध्येच मेट्रो चालू झाली. आता दुसरा एक मुद्दा महत्वाचा, मेट्रोचा तुम्ही मुद्दा मांडला. पुण्यामध्ये मेट्रोचं नेटवर्क सगळ्या ठिकाणी विस्तारतंय. दर आठवड्याला एक बातमी येते की मेट्रोचं कात्रज पर्यंत विस्तार झाला, आता मेट्रो वाघोली पर्यंत जाणार आहे, आता मेट्रो इकडे खर्डी पर्यंत जाणार आहे, आता मेट्रो चंदननगर, हिंजवडी संपूर्ण. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये निगडी पर्यंत जी मेट्रोचं काम सुरू आहे आणि दुसरा एक मार्ग मुक्काई मार्गे वाकड असा वाकड मार्गे चाकणला जोडणार होता नाशिक फाट्याला, तो सुद्धा रद्द झाला. या शहरामध्ये मेट्रोचं नेटवर्क व्हायला पाहिजे हा सगळ्यात मोठा विषय. त्यासाठी राज्यकर्ते किती प्रयत्न करतात. पुण्यातले राज्यकर्ते पाठपुरावा करतात, प्रकल्प आराखडा तयार होतो, अंमलात येतो. आपले राज्यकर्ते काय करतात? नाही आता तसं आपण जर बघितलं तर मेट्रो मध्ये
पिंपरी चिंचवडला खरंच काय मिळालं? फक्त तर एकच लाईन मिळाली आपली, ती सुद्धा पहिली फक्त पिंपरी बसून आपल्या शिवाजीनगरपर्यंत आणि सिव्हिल कोर्टापर्यंत. बरोबर. आता त्याच्यानंतर ते एक्सटेन्शन मिळवायला 3 वर्षे गेली. आता कुठं ते काम चालू झालंय पिंपरी बसून निगडीपर्यंत. मग आधीच आपल्याला निगडी बसून पुणेपर्यंत काय मिळालं नाही. आणि आता एवढे आपल्याकडं शहर एवढं मोठं विस्तारते. आता आपण तिकडे गेलो होतो पार किवळे पार त्याच्या पुढं तिथपर्यंत शहर विस्तारलेलं आहे. मग तिथं हिंदोडीवरनं अशी जाते, बाणेरवरनं तिकडनं मेट्रो पुणेपर्यंत जाते. पण आपल्या इकडे आतमध्ये कुठं त्याचा शिरकाव होत नाही होत. आज एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. आज नाशिक फाटा हा सगळ्यांना माहिती आहे. नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला नाव काय आहे? भोसरी. म्हणजे माणसांनी पुण्यात बसल्यावर माणसांनी विचार काय करायचा, आपण नवीन माणूस म्हणणार आपण भोसरीला पोहोचणार आहे. आणि तो जेव्हा नाशिक फाटला उतरतो तो गोंधळून जातो आपण नक्की कुठं. भोसरी तिथून 3 किलोमीटर. भोसरी नाव ठेवायची तिथं गरज काय होती? भोसरीपर्यंत मेट्रो तुम्हाला का नाही नेता आली? चाकणपर्यंत जायला पाहिजे ते मेट्रो. तुम्हाला म्हणजे तुम्ही जे हे म्हणताय तर थेरगाव आहे, आज ताथोडे आपल्या इथं प्रचंड विस्तार आहे. थेरगाव आहे, वाकड आहे, चिंचवड आहे, पिंपरी आहे. हे जी सगळी आपली जुनी गावं आहेत. म्हणजे पिंपळे सौदागर आलं त्याच्यामध्ये, पिंपळे निलक आलं, काटे पिंपळे, या सगळ्या गावांमधनं एक आपल्याला एक डेडिकेटेड लाईन अजून एक मिळू शकत नाही. तिथं 2 लाईन व्हायची गरज आहे. आणि त्या लाईन पार तुमच्या भोसरी बसणं त्या चाकणपर्यंत जायला पाहिजे. खरंय. कारण आज जी चाकण तळेगाव, रांजणगाव, चाकण हा फक्त उद्योजकांचा विषय नाहीये. चाकणला सामान्य इथले नागरिक पिंपरी चिंचवड मधले ते पण तिथं नोकरीला आहेत. चाकण त्याचा परिणाम तर वाहतूक, म्हणजे वाहतूक कोंडीमध्ये आज पिंपरी चिंचवडमध्ये जे लोक चाकणला कामाला जातात 2-2 तास, आज प्रत्येक जण फक्त 8 तास काम करतोय, 4 तास तो वाहतुकीमध्ये प्रवासामध्ये त्याचे व्यतीत करतोय. म्हणजे सकाळी 6 वाजता गेलेला माणूस हा रात्री 8 वाजता घरी येतो, अशी परिस्थिती. मग हे मेट्रोचा विस्तार करणं खूप गरजेचं आहे शहराच्या दृष्टीने, की अजून एक 2-3 मेट्रो लाईन आपल्याला मिळायलाच पाहिजे. म्हणजे पुढची अजून जर तुम्हाला 20 वर्षांनी आज जी परिस्थिती आहे, आज तुम्ही अजून एक विषय आपला आहे की आज निगडीपासनं दापोडीपर्यंत एक स्मार्ट सिटी मधनं काहीतरी ते फुटपाथ केले जात आहेत. अर्बन स्ट्रीट फुटपाथ केले जात आहेत. आज तिथं आपली 6 लेन रोड झाला होता पहिला. त्या मार्गासाठी 125 कोटी रुपये खर्च आहे. सर्व पाण्यात जाणारे ते 250 कोटी रुपये. तो संपूर्ण खर्च 1000 कोटी आहे. शहरातले सगळे फुटपाथ केले त्याचा. ह्या मार्गासाठी दापोडी ते निगडी त्या 125 कोटी आहे. आणि तो जो पूर्वी तुमचा 6 पदरी रस्ता होता तो आता 4 पदरी, आता तो 2 पदरी वरती खाली. आता कसं झालेलं, पूर्वी 6 पदरी रस्ता होता, त्यावेळेस BRT नव्हती, त्यावेळेस तो रस्ता खूप मोठा वाटत, प्रशस्त वाटत होता. नंतर तिथं BRT आली, फक्त 2 लेन डावीकडे 2 लेन उजवीकडे राहिले. तुमचा वार्ड सगळा त्याच्यात येतो. मग तेच तुम्हाला सांगतो, तो पूर्ण परिसर म्हणजे तो पूर्ण परिसर आहे प्रभागाचा. दापोडी बसला आपण बघू, बरोबर, निगडीपर्यंत एवढा मोठ्या फुटपाथवर कोण चालतंय? एवढा मोठा तुम्ही आज अजून एक लेन झाली असती तर तिथं ट्रॅफिक जॅम होते. तुमच्यासारखे जागरूक लोक त्याच्यासाठी तिथं पाहिजे. 30% दलालीसाठी म्हणून तो फुटपाथ केलेला आहे, दुसरं काय नाही. राज्यकर्ते बोलत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. जागरूक नागरिक या संदर्भात विचारत नाही, त्याच्यामुळं प्रशासन सुसाट झालं. त्यांनी तो फुटपाथ केला, पैसे खाल्ले पिल्ले पसार झाले. आता म्हणतात फुटपाथ तोडा, इथपर्यंत आलंय. अजून ते पूर्ण व्हायची वेळ व्हायची, आता फुटपाथ तोडा इथपर्यंत ती मागणी आलेली आहे. म्हणजे इतकं भयानक आहे. तुमच्या प्रभागातला तो महत्वाचा प्रश्न तुम्ही मांडला. तुमच्या प्रभागातला एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या डोक्यामध्ये आहेत का? कोणता कल्पना आहे की मी समजा उद्या नगरसेवक झालो, उद्या तुम्ही महापौर झाला, स्टँडिंग चेअरमन झालात, की माझ्या प्रभागासाठी म्हणून हा पहिला प्रकल्प मी राबवेल? त्याला सर्वप्रथम तर जी मोठ्या प्रकल्पापेक्षा आता तिथं गरज काय पाहिजे, तर पहिली जी आपलं तिथं आता पाणी आपल्याला मिळत नाही. बरोबर. आता पाणी आपल्याला 24 तास कबूल केलं तर लोकांनी मीटर बदलले, पाईपलाईन ते बदलून घेतले, सगळं केलं. आपल्याला दिवसाड 3 तास किंवा 4 तास पाणी मिळत नाही. तर त्या पाण्याच्या बाबतीत नियोजन व्यवस्थित करून लोकांना कमीत कमी 5-6 तास तरी पाणी मिळायला पाहिजे. ठीक आहे, दिवसभर नका देऊ, 5-6 तास तरी पाणी मिळायला पाहिजे. आज भरपूर ठिकाणी म्हणजे आमच्या इथं ज्या सोसायटी आहेत, कुंदननगरमध्ये आहेत किंवा कासवाडीमध्ये आहेत, तिथं लोकांना बिस्लरीचं 20 लिटरचं पाणी विकत घेऊन प्यायला लागतंय. अशी परिस्थिती आहे तुमच्या भागात. हो, अशी परिस्थिती आहे. पाणी मला जोक वाटतो हा, जोक नाहीये. म्हणजे 20 लिटरचं पाणी, 20 लिटरचे ते 4 विकत घेऊन लोकांना
पाणी घरी कधी कधी न्यायला लागतं कॉर्पोरेशनचं पाणी वेळेत न आल्यामुळं आणि कमी दाबानं आल्यामुळं. कारण आता आज काय आज सोसायटीमध्ये घरोघरी कनेक्शन नसतं पाण्याचं, टाकीमधनं सगळीकडे पाठवलं जातं, टाकीत भरली नाही तर करणार नाही. बोरचं पाणी काय पहिलं वापरू शकत नाही. तो एक विषय आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनाचा विषय आहे. कचरा व्यवस्थापन आपलं नीट व्हायला पाहिजे. म्हणजे जे काही कचरा आज ठीक आहे, आज एक पद्धत लोकांनी पण ऍक्सेप्ट केलं की आपण ओला कचरा आणि सुका कचरा त्याच्यामध्ये वेगळा केला पाहिजे, पण त्याचं त्या रिकव्हरी केंद्रावरती गेल्यावर सेग्रिगेशन किती चांगल्या प्रकारे केलं जातं. अहो इथं तुम्ही जरी वेगवेगळा केला, कालचंच उदाहरण सांगतो, मला त्यांनी सांगितलं सोसायटीने, हाऊसिंग सोसायटीनी आम्ही ओला सुका कचरा सक्तीमुळे तो वेगळा करायला सुरुवात केली, परंतु जी गाडी कचरा गोळा करायला येते ती सगळा कचरा एकाच डब मध्ये टाकते. हे कचरा मी म्हणून तो विषय घेतला की कचरा मी ते डोळ्यांनी रोज बघतोय. तो कचरा व्यवस्थापन आणि कचरा त्या विभागामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, गाडीवर काम करणारे कर्मचारी त्याची पण मानसिकता ती पाहिजे की आपण काम व्यवस्थित केलं पाहिजे. नाही तशी तुम्ही नागरिकांकडनं अपेक्षा करताय कंत्राटी, तसं त्या कंत्राटी कामगार असून दे महापालिकेचा कामगार असून दे, त्यांनी पण एक आपली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे. तो एक विषय आहे. वाहतुकीच्या विषयावरती म्हणजे सार्वजनिक वाहतुकीच्या विषयावरती काम करायची गरज आहे. मी माझी वायसेमचा विषय घेतला, अजून बरेचशा आपण तिथं चांगले बदल घडू शकतो. नवीन नवीन यंत्र आणून कलासागर पासून सेपरेट रस्ता तिकडे वायसीएम पर्यंत करू शकतो. तो व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आज तिथं खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचा कचरा आणून टाकला जातो, तो बंद करायला पाहिजे, तो बंदच केला पाहिजे. आपण म्हणजे संबंध काय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने करायचं अजूनही चालूच आहे ते मधून अजून ते काहीतरी चालूच असतं, बंद होतं चालू होतं बंद होतं. हे असं नाही पाहिजे. एक धोरण त्यांना पण हे द्यायला पाहिजे की ठीक आहे तुमच्याकडं हे नाही आहे तर आमच्या इथं टाकू नका, पण आमच्या तिथं तुम्ही कोशीला किंवा अजून कुठं नवीन केंद्र एखादं कुठं आपल्याला करता येतं ते करून ते कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. त्याचबरोबर आज आपण एक पूर्ण शहरामध्ये बघितलं आपले जेवढे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत सगळे प्रदूषित झालेले. हो, तो प्रदूषण हा एक स्वतंत्र फार मोठा मुद्दा आहे. ठीक आहे, मी मान्य करील काही प्रदूषण उद्योगांमधनं पण होतं, पण सगळंच प्रदूषण काही उद्योगांमधनं होत नाही. आता आज मी तुम्हाला उदाहरण देतो, कलासागरच्या इथला नाला आहे किंवा आमंत्रण हॉटेलच्या इथला नाला आहे आमच्या, बरोबर, कुंदननगर आणि कलासागर आपलं संत तुकारामनगरच्या इथला. त्या नाल्याला कुठलं सुवेज ट्रीटमेंट केलं जातं? काहीच नाही. ते डायरेक्टली पावना नदीमध्ये मिसळतं. मास कॉर्पोरेशनचे अधिकारी जे आरोप करतात की 6,000 उद्योगांमुळं पावना आणि इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे, त्या दाव्याला ते आज छाती टुकपणे आमच्यासमोर येऊन सांगू शकतात का? मी त्यांना एवढा वेळ चॅलेंज केले की तुम्ही या आणि मला दाखवा हे नाल्याचं पाणी डायरेक्टली जातं ट्रीट केलं जातं. विषय फार मोठा आहे, प्रदूषणाचा मुद्दा आहे, एसटीपीचा मुद्दा. परत आपले खेळाडू आता जे आहेत आपले हे अजून तो एक विषय आहे की खेळाडू जे आपल्या इथं आज आहेत त्यांना पुरेशा आज आपल्या इथं सोयी सुविधा नाही. म्हणजे आज एक आपलं अण्णासाहेब मगर स्टेडियम होतं पण ते पाडले. हॉकी ग्राउंड आहे आपलं, ते चांगल्या प्रमाणे डेव्हलप केलं, त्याच्याबद्दल काही विषय नाही, तिथं चांगले सामने भरवले जातात, सगळं होतं. पण आज ते अण्णासाहेब मगर स्टेडियम पिंपरी चिंचवडमध्ये खेळाडूंच्या भवितव्याच्या दृष्टीने काहीच नाहीये. ते रिडेव्हलपमेंट करून तिथं सर्व प्रकारचे जे खेळ असतील त्यांना प्राधान्य देऊन तिथं प्रशिक्षण आणि तिथं सामने भरवणं, तिथं खेळाडूंची सगळी व्यवस्था करणं हे पण एक माझ्या दृष्टीने एक माझं एक म्हणजे मी हे काम पुढे करू शकतो एक ध्येय माझं ते आहे की त्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने. आता शिक्षणाच्या दृष्टीने मी तुम्हाला मेडिकल कॉलेजचा मागाशी बोललो, पण आज आपल्या इथं सगळे प्रायव्हेट कॉलेजेस झालेले आहेत, त्यांची फी भरण्यासाठी शाळा पण आणि कॉलेजेस पण. बरोबर. म्हणजे शाळांमध्ये पण आज असे महापालिकेचे स्वतंत्र कॉलेज असले, 1.5 लाखाच्या खाली आज कुठल्या प्रायव्हेट शाळेची फी नाही, पण 5-5 लाख रुपयापर्यंत आज म्हणजे ज्युनियर केजी बसलं लोकांना फी भरायला लागतं. व्यवसाय झाला काय प्रश्न. मग आपल्या महापालिकेकडनं आपण जर चांगल्या प्रकारच्या शाळा आपण डेव्हलप केल्या जिथं म्हणजे आज दिल्लीमध्ये एक रोल मॉडेल झालं होतं मध्ये की त्यांनी शाळा डेव्हलप केल्या, लोक आपली म्हणजे सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवायला लागले. माहिती नसत तर तुम्हाला सांगतो, आपल्या शहराचे नगरसेवक दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी आपचे अरविंद केजरीवाल त्यांनी केलेल्या शाळा आदर्श शाळा म्हणून पाहायला गेले, शाळा पाहिल्या, त्या संदर्भातला रिपोर्ट महापालिकेला दिला, पण तिथून पुढे काही झालं नाही. तो रिपोर्ट फाईल झाला, संपला विषय. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या 150 शाळा आहेत
150 शाळांसाठी ई लर्निंग प्रोजेक्टसाठी 45 कोटी रुपये खर्च केले, सगळा प्रोजेक्ट बंद पडला. तुम्ही जे सांगताय शाळांचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे, यांचे म्हणजे कसं जोपर्यंत करप्शन कमी होत नाही ना तोपर्यंत हे फार कठीण आहे. करप्शनचा जो विषय आहे तुमच्यासारखे लोक आले पाहिजेत त्यावेळेस ते शक्य आहे. पुढे तो पण एक विषय आहे, शाळांचा कॉलेजेसचा विषय आहे. कॉलेज यायला पाहिजे. तुमच्याकडे कुठलं सरकारी कॉलेज आहे? ते काही नाही. म्हणजे आज सरकारी कॉलेज आज पिंपरी चिंचवड मध्ये कुठलं आहे? एवढं मोठं आज पिंपरी चिंचवड शहर डेव्हलप झालं, मग एवढ्या जागा जर आरक्षित होत्या, मग आजपर्यंत सरकारी कॉलेज कुठलं का झालं नाही? इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही साधं कुठलं नाही. सरकारी? कुठलं वाणिज्य कॉलेज झालं नाही चांगलं एकदम, म्हणजे पुण्याच्या तोडीचं? आज BMCC वगैरे पुण्यामध्ये. BMCC आहे, SP कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे, ठीक आहे, त्या जुन्या संस्था आहेत. पण इथं पण लोक चांगली लोक होती शिक्षण क्षेत्रामध्ये, ज्यांना करायची इच्छा होती, पण त्यांना त्यावेळेस त्या जागा दिल्या गेल्या नाहीत. अजून पण वेळ गेलेली नाहीये, त्याच्यामध्ये जोर लावून ते पण काम करायची माझी इच्छा. छान. ओव्हरऑल संदीप बेलसरे एक किती विजनरी नेते आहेत. ते लघुउद्योजकांचं नेतृत्व करतातच आहेत, परंतु अशी मंडळी जर राजकारणामध्ये आली, शहराच्या अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी हात घातला तर शहर कुठल्या कुठे जाऊ शकतं. त्याचं फक्त एक सादरीकरण त्यांनी आता केलेलं आहे, फक्त प्रेझेंटेशन आहे. पण हे ज्यावेळेस सभागृहामध्ये खरोखर अशी मंडळी सभागृहात येतील त्यावेळेस मात्र शहराला 100% एक चांगली लिडरशिप मिळू शकते. या शहराची सगळ्यात मोठी कमतरता कोणती असेल? या शहराला अजूनही बाप नेता ज्याला म्हणतात, की जो हे शहर माझं शहर आहे, त्या शहराच्या ते शहर त्या नेत्याच्या नावाने ओळखलं जाईल. तसं शरद पवारांच्या नावाने बारामती किंवा अजित पवारांच्या नावाने बारामती, अकलूज म्हणजे मोहिते, नगर म्हणजे विखे. त्याची कारणं तशी आहेत. त्या लोकांनी ते शहर तो एरिया असा डेव्हलप केला की लोक जगामध्ये त्या नेत्यांच्या नावाने त्या शहराची ओळख झाली. या शहराची पिंपरी चिंचवडची ओळख अद्यापर्यंत अशी झालेली नाही. पण संदीपजी, मी स्तुती करत नाही, पण तुमच्यासारखा विचारवंत, अभ्यासू, विजनरी, ग्लोबल माइंडसेट असलेले जर नेता शहर ह्याच्यात आला महापालिका निवडणुकीमध्ये, अशी मंडळी यायला पाहिजेत. त्यासाठी आमचा हा खास उपक्रम आहे या मुलाखतीचा. तुम्ही वेळ दिलात, तुम्ही भरपूर चर्चा केली, माहिती दिलीत. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.